सोलार प्लांटच्या अवैध कामामुळे वडगाव डोंबरजवळगे परिसरातील शेतकरी भयभीत झाला असून रस्ते खराब झाले आहेत तर शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव ते डोंबरजवळगा या मार्गावर पूर्वीपासूनच खडीकरण केलेला रस्ता सोलार प्लांटच्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे पूर्णपणे खराब झालाय। या रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे मोठ्या अपघाताची शक्यता असून परिसरातील शेतकऱ्यांना खत आणि माल वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या परिसरात संसूर सोलार आणि राजूर कंपनीचे सुमारे 500 ते 600 एकर क्षेत्रावर सोलार प्रकल्प सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीजवळ 15 फूट अंतर ठेवून कामं करावीत अशी मागणी श्रीशैल बाबूराव हुळले आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे। शेतात झाडं तोडल्यानं उन्हाचा परिणाम वाढून पिकं करपून जात आहेत, त्यामुळे कंपन्यांनी चारही बाजूनं झाडांची पुनर्लागवड करावी। संपूर्ण क्षेत्र लेवल केल्यानं अन्य शेतांमध्ये पाणी साचतंय, यासाठी पर्यायी जलनिस्सारणाची व्यवस्था करणं आवश्यक आहे। पूर्वीचे पारंपरिक वहिवाटीचे रस्ते बंद करून मनमानीपणे मार्ग तयार केले जात आहेत। यावर स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीर कामं सुरू आहेत। तसंच शेतकऱ्यांचा आरोप आहे की रस्त्यावर मुरुम उपसा केला जात असून संबंधित कंपन्यांकडे परवाने अथवा रॉयल्टी पावत्या नाहीत, यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक होते। शेतकऱ्यांनी विरोध केल्यास कंपनीचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ, दमदाटी तसंच जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशी गंभीर तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणात प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येते। अन्यथा यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे।